नमस्कार मित्रांनो, आज आपण अंकमाला याचा तिसरा भाग घेऊन आलो आहोत। याच्यामधले आपण क्वेश्चन्स बघूया। याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे तो आहे 49, 61, 47, 63 असं दिलेलं आहे। तर याच्यामध्ये बघा ह्या टाईपचं क्वेश्चन आपल्याला प्रिवियसच्या पार्टमध्ये झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये जर बघितलं असेल तर ही 49 आणि 61 अशी दोन वेगवेगळ्या सिरीज आहेत आणि ते तर कॉम्बिनेशन केलं आहे, त्याचं मिक्सिंग केलेलं आहे। तर याच्यामध्ये बघा ह्याचा संदर्भ असा लागतो की 49, 47 म्हणजे यातनं 2 मायनस केले आणि 61 आणि 63 याच्यामध्ये काय केलेलं आहे प्लस 2 ॲड केले, इथे 2 मायनस केले म्हणजे 49 तर 47, 47मधनं मायनस 2 केला असेल तर आपल्याला ॲन्सर भेटेल 45, ठीक आहे। आणि 45मधनं वजा 2 केला असेल तर 43, ठीक आहे। म्हणजे आपल्या ॲन्सर इथं असणार आहे हे 45 म्हणजे 45 हे आन्सर असणार आहे। आणि वरच्या सिरीजमध्ये काय केलं 61, 63, 65, 67 म्हणजे याच्यामध्ये काय केले प्लस 2 ॲड केलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे इथं काय केलेलं आहे ॲन्सर जे येणार आहे ते आपलं 45 येणार आहे, ठीक आहे। पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूया आपण। क्वेश्चन हा तलाठी पेपरमध्ये विचारलेला आहे। तर 3, 10, 29, 66 इथं क्वेश्चन मार्क आहे आणि पुढचं 218 दिलेलं आहे। हा थोडासा डिफिकल्ट पण क्वेश्चन आहे। ह्या टाईपचं क्वेश्चन आता एक्झामला विचारलं होता, थोडंसं बघा यातलं। याच्यामध्ये काय केलं आहे 3 कसा आला आहे तर बघा तर 1चा क्यूब घेतला आहे, ठीक आहे। 1चा क्यूब घेतला म्हणजे घन घेतला आहे। 1चा घन किती येणार आहे 1 येणार आहे। याच्यामध्ये ॲडिशन 2 केलेलं आहे म्हणजे 1 अधिक 2 म्हणजे 3 आलेला आहे, ठीक आहे। तसंच पुढचं काय केलेलं आहे तर हा 10 कसा आला आहे बघा, हा 10 आलेला आहे तर 2चा क्यूब घेतला आहे म्हणजे 1 नंतर 2चा क्यूब घेतला आहे, त्याच्यामध्ये प्लस सेम 2 ॲडिशन केलेलं आहे, 2चं अधिक घेतले 10 आलेलं आहे। सेम 1, 2 त्यानंतर 3, 4, 5, 6 म्हणजे पहिले जे सिरीज आहे याच्यामध्ये जे काही संख्या आहेत किंवा जे अंक आहेत त्यांचं काय केलेलं आहे घन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ॲडिशन 2 केले आहेत आणि त्याप्रमाणे ही सिरीज घेतलेली आहे। आणि त्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे जर इथं क्वेश्चन मार्क आहे इथले आन्सर असेल तर इथं किती असणार आहे बघा, इथं जे आन्सर आलेलं आहे तर 127 आलेलं आन्सर। म्हणजे काय केलं इथं घेतले 5चा घन म्हणजे काय 5चा घन 125 असणार आहे आणि प्लस याच्यामध्ये ॲडिशन 2 केलेलं आहे म्हणजे 127 हे आन्सर असणार आहे। म्हणजे इथं काय केलं पहिली जी संख्या असलेली आहे 1, 2, 3, 4, 5, 6 हे जे काय सिरीज आहे ह्याचं घन घेतलेलं आहे आणि या घनमध्ये ॲडिशन 2 केलेलं, त्यामुळे ह्याचा आन्सर जे क्वेश्चन आहे ह्याचा आन्सर आलेला आहे 127 आलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया। पुढचा क्वेश्चन थोडंसं डिफिकल्ट आहे समजून घ्यायला, कारण ह्या टाईपचं क्वेश्चन आता TCSने विचारलेलं आहे आणि ह्याचं ॲन्सर देखील तुम्हाला मी सांगतो ॲक्च्युली कसं आलेलं आहे, ठीक आहे। तर बघा 15, 19, 27, 43, 75 आणि पुढचं क्वेश्चन मार्क दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये काय केलं बघा 15 कसं आलं आहे 19 कसं आलं आहे बघा, 19 आलेलं आहे। तर थोडंसं मला हे झालं 19 कसं आलं आहे बघा, तर 19 आला आहे हा जो काय प्रिवियसचा म्हणजे आधीचा 15 आहे तो घेतला आहे प्लस याच्यामध्ये काय केले तर 2 गुणुले 2 घेतलेला आहे म्हणजे 15 अधिक 4 बरोबर 19 आलेला आहे, ठीक आहे। सेम इथं काय केलं पुढं जर 19 आलेलं आहे त्याच 19मध्ये 19 अधिक पुढचं काय केलेलं आहे तर इथं 2 होता तर 2मध्ये काय केलं 2च्या ऐवजी तर त्याचा डबल घेतला आहे 4 घेतला आहे आणि त्याला सेम मल्टिप्लाय केले 2च केलेला आहे, ठीक आहे। म्हणजे 19 जो आहे तसा तुमचा तो 19 प्लस हे 4 2 8, ठीक आहे। म्हणजे ॲन्सर आलं 27। बघा इथं 27 आलं का पुढचा अंक 19, 27, 43 असं येत गेलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे इथं काय केलं बघा इथं 27 जे आहे ते आधीचं ॲन्सर 27 प्लस इथं काय केलं 2 घेतला, इथं 4 घेतला, इथं 8 घेतला, इथं 16 घेतला, इथं 32 घेतले, ठीक आहे। म्हणजे इथं 2च्या म्हणजे जे अंक आहेत ते हे अंक काय डबल होत गेलेत, ठीक आहे। आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केलेत आणि ह्या जे काही मल्टिप्लाय करून जे आलेलं ॲन्सर आहे हे काय केले ह्याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे आधीच्या संख्येत, ठीक आहे। मग हे 139 कसं आलं बघा 139 याला हे 75 होतं ते 75 आपण घेतलेलं आहे प्रिवियसची संख्या, ठीक आहे। आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर 16 आधी होतं तर इथं झालं 32, ठीक आहे। आणि ह्याला मल्टिप्लाय बाय 2 घेतलेलं आहे आणि याचं ॲन्सर काय होते 32 जुनी 64 येणार आहे आणि प्लस ह्याच्यामध्ये 75 आधी आहे ते आहेच म्हणजे ह्याचा ॲन्सर जर बघत असेल तर 139 इथं ॲन्सर आलेलं आहे, ठीक आहे। आणि पुढच्या क्वेश्चनमध्ये बघूया आपण काय आहे तर इथं 544, 509, 474, 439 क्वेश्चन मार्क आहे 369 आहे। म्हणजे इथं काय केलेलं आहे बघा
हे दिसताना अंक थोडेसे मोठे वाटतात, त्यामुळं कन्फ्यूज होते की काय ॲन्सर असेल. पण सिम्पल आहे. याच्यामध्ये फक्त डिफरन्स बघत गेला असेल तर प्रत्येकामधला डिफरन्स जो असणार आहे तो 35चा डिफरन्स आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्यातनं 35 मायनस केलं, ह्यातनं 35 मायनस केलं, ह्यातनं 35 मायनस केले. असं केल्यामुळं 439मधनं 35 मायनस केल्यानंतर जे तुमचं ॲन्सर आलं ते किती असणार आहे, 404 हे तुमचं ॲन्सर इथं आलेलं आहे. ठीक आहे. हे सिम्पल आहे. म्हणजे काही ठिकाणी सिम्पल क्वेश्चन विचारले, काही ठिकाणी असे हे डिफिकल्ट लेवलचे थोडेसे क्वेश्चन आहेत. पण ह्या टाईपचं क्वेश्चनवर तुम्हाला फोकस जास्त केला पाहिजे. हे सिम्पल क्वेश्चन तुम्हाला इझिली सुटतात, पण ह्या टाईपच्या क्वेश्चनला तुम्हाला थोडंसं इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजेत. आणि कॉम्पिटिशन कुठं असतं तर ज्यामध्ये ट्रिक्स वापरायला लागतील किंवा थोडंसं डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन असतात याच्यामध्येच कॉम्पिटिशन असतं. बाकीच ठिकाणी काय होतं, 80% मुलांना इझिली पेपर हा 80% पेपर इझी असतो, फक्त कॉम्पिटिशन असतं ते 20%च्या पेपरमध्येच. त्यामुळे तुम्हाला तोच 20%चा भाग जो आहे त्याच्यावर फोकस केला पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय वापरले बघा, 17 आहे, 21, 29, 41 आणि 57. ठीक आहे. आणि पुढे दिले क्वेश्चन मार्क. तर ह्याच्यामध्ये काय करता येते बघा, तर ह्याच्यामध्ये डिफरन्स बघितला असेल तर आपला, तर हा डिफरन्स असणार आहे तुमचा 4चा, +4 झालेला आहे. ठीक आहे. प्लस ह्याच्यामध्ये काय केले बघा, 21 आणि 29मध्ये काय केले तर डिफरन्स आहे +8चा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय केले परत 29 अधिक 4, 8 + 12 केलेले आहेत, म्हणजे तुमचं आलेलं 41 उत्तर. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केले +16 ॲन्सर केले. ठीक आहे. म्हणजे 41 अधिक 16 बरोबर तुमचं 57 आलेलं आहे. ठीक आहे. आणि मग पुढचा ॲन्सर काय येणार आहे, 4, 8, 12, 16 आणि ह्याच्यामध्ये परत ॲड व्हायला तुमचे पाहिजे किती, 20 ॲड व्हायला पाहिजेत. 4च्या डिफरन्सनं 20 ॲड व्हायला पाहिजेत. म्हणजे 57 आणि 10 67 आणि 10 77. म्हणजे ॲन्सर जे असणार तुमचं किती, 77 याचा ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. आणि पुढचा जो आणि शेवटचा क्वेश्चन यातला काय, तर इथं 100, 79, 57, 34, 10 असं असणार आहे. तर ह्याच्यामध्ये डिफरन्सच घेतला आहे. तर डिफरन्स असणार आहे किती आहे बघा, हा डिफरन्स असेल तुमचा 79 म्हणजे 21चा डिफरन्स आहे. इथं ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स भेट असेल तर 22चा, ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स असणार आहे 23चा, म्हणजे मायनस केलेले आहेत. ठीक आहे. यातनं 21 मायनस केले, यातनं -22 केलेत, -23 केलेत, मग इथं -24 व्हायला पाहिजे. आणि ह्यात पुढे काय असणार आहे, -25 असणार आहेत. म्हणजे 10तनं -25 म्हणजे -15 हे तर ॲन्सर असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण इथं अंक सिरीज किंवा जे आपलं अंकमाला चालू केलेलं आहे याच्यातले क्वेश्चन्स बऱ्यापैकी थोडे बघितले आहेत. पुढचे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.